आणि आता वसई विरारकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। वसई विरार शहर महापालिकेचा सूर्या प्रकल्पातून होणारा पाणी पुरवठा ठप्प झालाय। कवडास पंपिंग स्टेशन आणि सूर्यानगर जलशुद्धीकरण केंद्राच्या कासा इथल्या महावितरणचा ट्रान्सफॉर्मर बिघडलाय। वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे या कालावधीत पाणी पुरवठा संपूर्णतः बंद असल्यानं गुढीपाडवा आणि रमजान ईद या सणांवर याचा परिणाम होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलंय। वसई विरारमध्ये पुढील 3 ते 4 दिवस पाणी असण्याची शक्यता आहे। ट्रान्सफॉर्मर बिघडल्यामुळे 3 ते 4 दिवस त्याच्या दुरुस्तीला लागणार आहेत। त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। वसई विरारमध्ये पुढील 3 ते 4 दिवस पाणी पुरवठा सुरळीत नसेल। यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी जवळपास 3 ते 4 दिवस लागणार आहे। जलशुद्धीकरण केंद्राचा ट्रान्सफॉर्मर बिघडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे। मनोज सातवी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। मनोज, काय अधिक अपडेट्स आहेत? 3 ते 4 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे। नक्कीच वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणारा हा सूर्या प्रकल्पाचा जो जलशुद्धीकरण केंद्र आहे, पंपिंग स्टेशन आहे, या ठिकाणी सूर्यानगर येथे या केंद्राचा जो ट्रान्सफॉर्मर आहे, जो वीज पुरवठा केला जातो, तो बंद पडलेला आहे आणि त्याच्या झालेल्या बिघाडामुळे हा संपूर्ण जो MMRDA मार्फत जो पाणी पुरवठा केला जातो, तो पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झालेला आहे आणि जवळपास प्रतिदिन 140 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा हा संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात केला जातो। या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत हा संपूर्ण पाणी पुरवठा जवळपास 3 ते 4 दिवस बंद राहणार असल्याचं MMRDA कडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं 30 तारखेला येणारा सण आहे आणि ईद देखील आहे। या दोन्ही सणांवर याचा मोठा परिणाम होणार आहे। नागरिकांना हे जो पाणी, त्यांच्याकडे जो पाणी साठा आहे, तो जपून वापरण्यासाठी वापरावा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे। सध्या जो पाणी पुरवठा होतोय तो वैतरणाच्या जो पाणी पुरवठा योजना मनोज, पण यामुळे 3 ते 4 दिवस पूर्णतः पाणी पुरवठा बंद राहणार आहे की इतर काही पर्यायी व्यवस्था महापालिकेने केली आहे? महापालिकेकडून जो पाणी पुरवठा होतो तो एकूण 3 लाईन मार्फत होतो। तो इतर जो आहे सूर्या प्रकल्पाचा मासवण येथून जो पाणी पुरवठा होतो, तो पाणी पुरवठा आहे तो सुरळीत आहे। त्याचप्रमाणे उसगाव धरण जे आहे त्या धरणातून देखील पाणी पुरवठा सुरू आहे। मात्र 140 दशलक्ष जो या कवडास धरणातून जो होतो, तो पाणी पुरवठा बंद होणार आहे। त्यामुळं 140 दशलक्ष लिटरची दिवसाला जो पाणी पुरवठा होतो तो बंद राहणार आहे। कवडास धरणातून जो पाणी पुरवठा होतोय त्यावर फक्त परिणाम होणार आहे। इतर ठिकाणावरनं जो पाणी पुरवठा होतो तो मात्र सुरळीत असेल। त्यामुळे पाणी पुरवठा पूर्णतः बंद नसला तरी सुद्धा कमी स्वरूपात पाणी विरार आणि वसईकरांना उपलब्ध होणार आहे। धन्यवाद मनोज, दिलेल्या अपडेट्सबद्दल।